मुंबई एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे आणि सुमारे 3200 ते 3500 कोटी रुपयांची देणी थकली आहेत। प्रशासनानं 3 आठवड्यांपूर्वी 14.95% दरवाढ करून सुद्धा उत्पन्नात दररोज फक्त 2 कोटी रुपयांचीच वाढ झाली आहे आणि प्रवासी गळतीला सुरुवात झाली। एसटीपेक्षा खासगी बसगाड्यांचं तिकीट कमी आहे, त्यामुळे लाखभराहून अधिक प्रवासी कमी झालेत। एसटीकडे निधीच नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातनं भविष्य निर्वाह निधी, आयुर्विमा महामंडळाच्या विम्याचे हप्ते कापून सुद्धा ही रक्कम भरण्यात आलेली नाहीये आणि उपदान म्हणजेच ग्रॅच्युइटी, कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देण्यांसह डिझेल खरेदीची बिलं सुद्धा थकली आहेत। त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एसटीला भरीव मदत मिळाली तरच परिस्थिती सुधारण्याची सुद्धा शक्यता आहे। एसटीनं गेल्या 4 वर्षांमध्ये भाडेवाढ न केल्यानं 24 जानेवारीपासून सुमारे 14.95% दर वाढवलेत। त्यामुळे दररोजचे सरासरी उत्पन्न हे 30 कोटी रुपयांवरनं 32 कोटी रुपयांवरती गेले आहे। पण प्रवासी संख्या ही 58 लाखांवरनं 1 लाखाहून अधिक घसरली आहे आणि पुढील काळामध्ये ती आणखी घटण्याची सुद्धा भीती आहे। सध्या सुट्टीचा हंगाम नसल्यामुळे म्हणजेच ऑफ सीझन असल्यामुळे खासगी गाड्या आणि ट्रॅव्हल्सनी अनेक ठिकाणी एसटीपेक्षाही कमी दरामध्ये प्रवासी वाहतूक केली जाते, त्यामुळे सुद्धा घट होतीये। महिलांना भाड्यामध्ये 50% सवलत, 75हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, 65हून अधिक वय असलेल्यांना तिकीट दरामध्ये निम्मी सवलत, अशा विविध सवलतींमुळे प्रवासी संख्येमध्ये गेल्या वर्षभरामध्ये वाढ झाली होती। सवलतींच्या माध्यमातून एसटीला शासनाकडून मिळणारी रक्कम सुद्धा वाढली आहे आणि गेल्या महिन्यामध्ये त्यापोटी सुमारे 360 कोटी रुपये एसटीला देण्यात आले।